आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। देशामध्ये मोठी आर्थिक सुनामी येत असल्याचं मोठं भाकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलंय। मात्र हे आर्थिक संकट रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी काहीही करत नाहीयेत असंही राहुल गांधींनी म्हटलंय। एका वर्षात मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत याचा पुनरुच्चारही राहुल गांधींनी केलाय। व्यवस्थेवरची मोदींची पकड ढिली झाली अशी टीका त्यांनी केली। नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी भवनात आदिवासी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय। आर्थिक संकट येत असतानाच सिस्टीममध्ये जनतेच्या दबावामुळे विद्रोहासारखी स्थिती निर्माण झाली आहे। मात्र त्यावर नियंत्रण राखणं पंतप्रधान मोदींना जमत नाहीये अशी टीका त्यांनी केली आहे। आर्थिक सुनामी आ रही है, भयंकर आर्थिक सुनामी अब आ रही है। उसका कारण है कि हिंदुस्तान का जो प्रोटेक्शन का सिस्टम था, जो इंटरनेशनल इकोनॉमी से एक प्रकार से शॉक अब्जॉर्बर था, उसको बीजेपी ने हटा दिया है। तो एक तरफ से भयंकर आर्थिक सुनामी आ रही है, प्राइसेस बढ़ रही हैं, और ये अभी शुरुआत देखी आपने। ऐसी इकोनॉमिक क्राइसिस आएगी हिंदुस्तान में जो आपने अपने लाइफ में नहीं देखी होगी। ये हो रहा है, इसको अब कोई रोक नहीं सकता है। दूसरी तरफ क्या हो रहा है, हिंदुस्तान के अंदर, सिस्टम के अंदर इंस्टीट्यूशनल रिवोल्ट हो रहा है। तो आप सोचती हैं कि इलेक्शन कमीशन फुली कंट्रोल्ड है, वो 3 साल पहले फुली कंट्रोल्ड है। चीफ इलेक्शन कमिश्नर के मैसेजेस मेरे पास आ रहे हैं, हेड ऑफ इंटेलिजेंस सिस्टम, सीनियर जुडिशरी, सारों के सारे रिवोल्ट कर रहे हैं, इंफॉर्मेशन दे रहे हैं हमें। तो जो कंट्रोल का सिस्टम था एक तरफ से, वो कोलैप्स कर रहा है। आणि यानंतरची बातमी पश्चिम बंगालमधून आहे। ममता बॅनर्जींना एकाच महिन्यात 2 धक्के बसलेत। 4 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर ममता बॅनर्जींना 15 वर्षांच्या सत्तेवर पाणी सोडावं लागलं। आता 3 जूनला ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे। टीएमसीच्या निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 60 आमदारांनी ममतांपासून फारकत घेतली आहे। टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार ऋतुव्रता बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेत 58 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं। ऋतुव्रता यांना या 58 आमदारांनी आपला विधिमंडळ नेता म्हणूनही घोषित केलंय। या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा रंगली असली तरी तृणमूलच्या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे बंद असून याच्याशी आपला संबंध नसल्याचा दावा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय। अभी तो मैं बाहर से सुन रहा हूँ कि 59 लोग हो गया, सुन रहा हूँ, लेकिन हाँ, मेरा भी सिग्नेचर है उसमें। जी जी, नहीं, मेरे पर्सनल उनसे नहीं, दल के खिलाफ नहीं है। हाँ, मेरा 5 साल। एकीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे। ममता बॅनर्जी यांच्या 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे। ईडीच्या 4 टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या असून त्यांची चौकशी केल्याचीही माहिती मिळते। आणि यानंतर नाशिकमधून बातमी आहे, गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश मिळतंय। गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार आहेत, खात्रीला एक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याची माहिती आहे। गणेश गीते स्वतः माघारीसाठी भावाची समजूत काढणार असल्याचं कळतंय। कालपासून गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। काल मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही गणेश गीतेंनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र महाजनांच्या मध्यस्थीनं गणेश गीते माघार घेणार असल्याची माहिती आहे। गणेश गीते माघार घेणार आहेत, मात्र गोकुळ गीते अपक्ष लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, गणेश गीते जरी माघार घेत असले तरी गोकुळ गीते मात्र आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत। एकीकडे गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश मिळतंय, पण गोकुळ गीतेंच्या उमेदवारीवर कसा तोडगा निघणार आहे? उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच हे जवळपास निश्चित होतं। गणेश गीते हे भाजपमध्ये सक्रिय आहेत, त्यांनी याआधी निवडणूक देखील लढवलेली होती, ते नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती देखील राहिले, त्यामुळे त्यांच्यावर माघारीसाठी दबाव येणार हे निश्चित होतं। म्हणूनच त्यातून मार्ग काढण्यासाठी गणेश गीते यांनी आपले बंधू गोकुळ गीते यांना उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडलेलं होतं। गोकुळ गीते यांचा थेट भाजपशी संबंध नाहीये, त्यामुळे गोकुळ गीते यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा
दबाव येणार नाही ह्या स्ट्रॅटर्जीनुसार गोकुळ गीते यांची उमेदवारी ही करण्यात आलेली होती. आजही चित्र असंच आहे. गणेश गीते हे माघार घेतील आणि गोकुळ गीते अजून तरी या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आता मंत्री गिरीश महाजन हे यामधनं पुढचा काय मार्ग काढतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काल याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गणेश गीते यांची एकत्रित बैठक झालेली आहे. त्यावेळेस गणेश गीते यांच्यासोबत गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे आता ह्या घडामोडीमध्ये नेमकं पुढे येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ आहे. जर दोघा गीते बंधूंनी माघार घेतली तर इतर गोरख बोडके किंवा इतर जे लोक आहेत त्यांची नेमकी भूमिका काय राहणार आहे असे अनेक किंतु परंतु या निमित्तानं उपस्थित होत आहेत. निश्चित. मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बातमी अंधेरीतून आहे. अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा विचार मुंबई महानगरपालिकेनं केलाय. या भूमिगत टाक्यांची पाणी साठवण क्षमता सुमारे 41,000 घनमीटर इतकी आहे आणि त्यासाठी 500 कोटी खर्च अपेक्षित आहे. भूमिगत टाक्यांच्या प्रस्तावाबाबत भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विशेष म्हणजे हेस मॉडेल हिंदमाता परिसरात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं राबवण्यात आलं होतं. हिंदमातामधील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांना यशस्वी प्रयोग मानलं जातं. आदित्य ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवर टीका करणाऱ्या भाजपकडून आता त्याच सूत्राचा स्वीकार होत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे एकीकडे राजकारणात विरोध, पण अंधेरीसाठी आदित्य ठाकरेंचाच फॉर्म्युला अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान 2023 मध्ये 21, 2024 मध्ये 25 आणि 2025 मध्ये 22 वेळा अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय. आणि यानंतर मान्सूनबाबत चिंताजनक बातमी आहे. एल निनोमुळे मान्सूनची प्रगती रोडावलेली आहे. यंदाच्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जाते. हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोची स्थिती विकसित होत असल्यानं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. सध्या महासागरात ढगांची निर्मिती आणि हवामान विषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी आहेत असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. उपग्रह छायाचित्रांमध्ये भारताच्या दक्षिणेकडील महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निरभ्र आकाश दिसतंय. त्यामुळे पाऊस निर्माण करणाऱ्या प्रणाली कमी प्रमाणात तयार होत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळत नसून केरळसह देशातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावलाय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान विषयक संस्थेच्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अनेक प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. बातमी नागपूरमधून आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर प्रदेशपासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंझावात तयार झालेला आहे. याच्या प्रभावानं येत्या 24 तासात विदर्भातल्या काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मात्र या काळात तापमानात चढउतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचाही अंदाज आहे. बुधवारी विदर्भाच्या बहुतेक शहरात तापमान वाढ नोंदवण्यात आली असून ब्रह्मपुरीत राज्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा इथे 1 ते 2 अंशांची वाढ होऊन तापमान 41 ते 42 अंशांवरती गेलं. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पामध्ये अवघा 5.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुढच्या 3 महिन्यांसाठी पाण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणेकरांना पुढच्या आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागानं महापालिका आयुक्तांना सादर केलाय आणि त्यानुसार पुणेकरांना पुढच्या आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. कपात केली नाही तर धरणातील सध्याचं पाणी शहराला जुलै अखेरपर्यंतच पुरेल असाही अंदाज आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर झालाय. महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय आणि अशातच स्कूल बसच्या भाड्यातही वाढ झाल्यानं लाखो पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. शाळा सुरू होताच स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेनं घेतलाय. शाळा ऑनलाईन, ऑफलाईन घ्याव्यात जेणेकरून स्कूल बसची भाडेवाढ टाळता येईल अशी सूचना स्कूल बस मालक संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र सरकारकडून कोणतीच हालचाल झाली नाही आणि त्यामुळे स्कूल बस मालकांनी राज्यभर 15% भाडेवाढीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महागाईमध्ये सामान्य जनता होरपळत असताना आता शैक्षणिक खर्चही वाढत असल्यानं हा अतिरिक्त भार कसा पेलायचा असा प्रश्न पालकांना पडलाय. तर स्कूल बसच्या भाड्यात झालेल्या वाढीची कारणं
इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलचा वाढता खर्च, बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा पगार, वाहन देखभालीसाठीचा खर्च, सुटे भाग आणि उपयोग्य वस्तूंची किंमत, टोल आणि परवान्याशी संबंधित खर्च, ई चलान आणि अंमलबजावणीशी संबंधित दंडांचा वाढता भार, वाहतूक सेवेच्या बाबींवर परिणाम करणारी सर्वसाधारण महागाई, देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं आणि त्यानंतर आज ठाकरेंची शिवसेना मुंबईतल्या गोरेगावमध्ये आंदोलन करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून डिझेल, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे आणि त्यामुळे सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. जनतेच्या या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरात काल रात्री हिट अँड रनची थरारक घटना घडली. 15 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारनं रस्त्यावरील 9 जणांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 2 दाम्पत्यासह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका इलेक्ट्रिक दुचाकीवरच्या तरुणालाही कारची जोरदार धडक बसल्यानं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संतप्त नागरिकांच्या भीतीनं अल्पवयीन कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान या घटनेचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आहे. दिल्लीतील मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यामध्ये एकाच कुटुंबातल्या 8 जणांचा मृत्यू झालाय. गुरुग्राममधील अग्रवाल कुटुंबातील 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. विवेक अग्रवाल यांच्या वडिलांवरती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्यासाठी कुटुंबातले सदस्य हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र हॉटेलला आग लागल्यानंतर त्याच्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झालाय. यात विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी आणि मुलाचाही होरपळून मृत्यू झाला. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये भीषण आग लागली. मुझफ्फरपूरमधील प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली. आगीमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. 3घांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे तर 12 जण जखमी झालेत. बचावलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. अर्ली मॉर्निंग जो है सूचना हम लोगों को मिली कि आईसीयू में आग लग गई है. संभवतः शॉर्ट सर्किट से प्रथम दृष्टया जो देख करके लग रहा है, जो मॉनिटर होता है और ऑक्सीजन सप्लाई का पूरा सिस्टम होता है, तो उसमें फायर की टीम आई, स्थानीय पुलिस, हम लोग सब लोग आकर के मरीजों को निकाला गया है. 3 कन्फर्म डेथ की सूचना है. क्योंकि आईसीयू में गंभीर मरीज भर्ती रहते हैं, उनको आसपास के अस्पतालों में भेजा गया है. सीसीयू भी संचालित था, तो जो भी मरीज के परिजन बयान दे रहे हैं हम लोग उसको वेरीफाई कर रहे हैं और अभी सिचुएशन कंट्रोल में है. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण समितीची 3 दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक बुधवारपासून सुरू झाली. आखातातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यात. त्यामुळे देशात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झालाय. या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय समिती व्याजदर स्थिर ठेवणार की त्यात वाढ करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या बैठकीचा अंतिम निर्णय शुक्रवारी म्हणजेच उद्या जाहीर केला जाणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून एअर इंडिया इमारतीमध्ये सरकारी कामकाज होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल इमारतीची पाहणी केली. इमारत डागडुजी, अंतर्गत सुशोभीकरणाची कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. देशाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टपासून इमारतीमध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय. नरिमन पॉइंट इथल्या ऐतिहासिक एअर इंडिया इमारतीचं नुकतंच महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरण झालंय. यापुढे विमानतळावर सेल्फी घेणं, रील बनवणं किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट केल्यास संबंधित प्रवाशाचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची माहिती या शूटिंगच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध होऊन सुरक्षेला बाधा पोहोचू नये याकरता डीजीसीएनं हा नवा नियम जारी केलाय. मोबाईल जप्ती आणि दंड याचप्रमाणे अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्येही टाकलं जाऊ शकतं. अलीकडच्या काळात विमानतळावर रील्स, व्हिडिओ ब्लॉग्स, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया कॉन्टेंट तयार करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि यामुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणा, विमानतळ संचालन आणि संवेदनशील पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती नकळतपणे सार्वजनिक होत असल्याची चिंता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील आणखी 537 घरांचं काम पूर्ण झालं असून या घरांचा समावेश असलेल्या इमारतींना निवासी दाखलाही प्राप्त झालाय. त्यामुळे या घरांचाही ताबा आता दिला जाईल. नायगाव इथल्या इमारत क्रमांक 5च्या तळमजल्यावरील म्हाडाच्या प्रकल्प कार्यालयात उद्यापासून घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाईल. आषाढी पायीवारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहू इथून 7 जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हा पायी पालखी सोहळा 18 दिवसांचा प्रवास करून 24 जुलै रोजी पंढरीमध्ये दाखल होईल. यंदा पालखी सोहळ्याचं 341 वर्ष आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानानं याबाबत माहिती दिली. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल. 8 जुलैला इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पालखी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्ग्याजवळ थांबेल, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली इथल्या पादुका मंदिरामध्ये थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विसावेल. त्यानंतर पालखी पुणे बारामती बोरगाव मार्गे पंढरपूरला 24 जुलैला दाखल होईल. वारीचं पहिलं रिंगण बेलवाडी इथं पार पडेल. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. महायुतीमध्ये भाजप 11 जागा, शिंदेची शिवसेना 4 जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरती निवडणूक लढवतीये, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 6 जागा, ठाकरेंची शिवसेना 4 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहे. बंडखोरांचं बंड शमवण्याचं मोठं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आहे. काही जागांवर महायुतीत बंडखोरीचे संकेत दिसत असून त्यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळणार का याकडेही लक्ष लागलंय. त्यामुळे आज कोणते बंडखोर अर्ज मागे घेणार याकडेही लक्ष आहे. तर नाशिकमधून गणेश गीते माघार घेणार असल्याचं समजतंय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांचं बंड जिल्हा बँकेसाठी होतं का असा सवाल उपस्थित झालाय. दरम्यान अमरावतीतल्या घडामोडीही प्रचंड इंटरेस्टिंग आहेत आणि या घडामोडींवर आपण चर्चा करणार आहोत. मुकुल कुलकर्णी, कृष्णा केंडे आणि प्रणय निर्माण हे आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण नाशिकमध्ये जाऊयात मुकुल कुलकर्णी यांच्याकडे. मुकुल, गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत, ते अपक्ष लढणार असल्याचं कळतंय. जरी गणेश गीते माघार घेणार असले तरी गोकुळ गीतेंनी मात्र दंड थोपटलेले आहेत. आज शेवटचा दिवस आहे, आज काय घडेल? प्रज्ञा, गणेश गीते असो किंवा गोकुळ गीते असो, या दोघांपैकी एकच उमेदवारी करणार होतं हे निश्चित होतं आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता त्याचवेळेस हे स्पष्ट झालं होतं. माघारीच्या दिवसापर्यंत दबाव तंत्राचा वापर केला जाईल आणि त्यानंतर गणेश गीते हे माघार घेतील आणि गोकुळ गीते आपली उमेदवारी पुढे नेतील. आता गोकुळ गीते असो किंवा गणेश गीते, गीते बंधूंच्या या उमेदवारीमुळे दराडे म्हणजेच महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोरचं टेन्शन, त्यांची डोकेदुखी ही निश्चितच वाढलेली आहे. कारण महायुतीच्या मतामध्ये देखील काही प्रमाणामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी, मालेगावमधील स्थानिक पक्ष या सर्वांची गोळाबेरीज करून गोकुळ गीते हे या निवडणुकीला सामोरं जातील अशा स्वरूपाची एकंदरीत नाशिकमधली राजकीय स्थिती आहे. या संदर्भात काल मुंबईमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या होत्या. गणेश गीते यांना मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईमध्ये बोलवून घेतलेलं होतं. त्या दोघांची देखील चर्चा झालेली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील भेट झाली होती आणि गणेश गीते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील गणेश गीते यांना आश्वासन दिलं की पुढचं तुझं काय भवितव्य असेल ते आम्ही बघू, तुझ्यावर कुठल्याही स्वरूपाचा अन्याय होणार नाही, अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर देखील गणेश गीते अजूनही आपल्या भावाच्या उमेदवारीवर ठाम आहे. कदाचित 2 वाजेपर्यंत गणेश गीते हे माघार घेतील. मात्र गोकुळ गीते यांच्या माघारीबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीये. तो सस्पेन्स कायम आहे. निश्चित. मुकुल, तुम्हाला विनंती आहे, सोबत राहा. यानंतर आपण जाऊयात कृष्णा केंडे यांच्याकडे जायचंय, पण त्याआधी त्या संदर्भातले अपडेट आपण पाहूया. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र
तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्हा बँक निवडणुकीचा त्यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचं बंड जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना, अशी चर्चा सुरू झाली. कारण भाजपनं देखील यावेळी जिल्हा बँक निवडणुकीत रस दाखवलाय. यापूर्वी ही बँक सत्तार यांच्या ताब्यात होती. सत्तार समर्थक बँकेचे अध्यक्ष होते. आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कृष्णा, जर अर्ज मागे घ्यायचा होता तर तो दाखलच का केला असा सवाल उपस्थित होतोय आणि त्यामध्ये इंटरेस्ट वाढतो तो जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे, त्या निवडणुकीमुळे. केवळ स्वतःचं अस्तित्व दाखवायचं होतं की बार्गेनिंग करायचं होतं, काय कारण होतं? नुसता अर्ज दाखल नाही केला तर भाजपावर सडकून टीका केली, शिवसेनेचं नुकसान करत असल्याचं नव्हे तर मुंडकच छाटल्याचा आरोप देखील केला. आणि हा सगळे जी सत्तारांचे आरोप होते ते जिल्हा बँकेत आपल्या मुलाला एंट्री करण्यासाठी तर नव्हते ना, अशा प्रकारची चर्चा आता राजकारणात सुरू झालेली आहे. कारण की मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची आधी भेट घेतलेली होती आणि दोघांच्या भेटीनंतर त्यांनी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. आणि अर्ज मागे घेण्याची घोषणा करण्याच्या आधीच काल दुपारी या ठिकाणी समीर सत्तार यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये एंट्री केली आहे. आणि ही एंट्री यासाठी महत्त्वाची आहे की यापूर्वी भाजपा जिल्हा बँकेत एवढा रस दाखवत नव्हती, तेवढं त्यांचं संख्याबळ देखील त्या ठिकाणी नव्हतं. मात्र आता या जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये मंत्री अतुल सावे यांनी देखील एंट्री घेतलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष तिथे पाहायला लागू नये आणि त्यासाठी निदान मी मागे घेतो तर जिल्हा बँक तरी आम्हाला द्या, अशा प्रकारची मागणी सत्तारांनी केली की काय, असा देखील चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे आता भविष्याच्या जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये नेमके कोणते रंग पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र काल जिल्हा बँकेमध्ये 10 जणांनी अर्ज केले, ज्यामध्ये संजना जाधव यांचा देखील समावेश होता, अतुल सावे यांचा देखील समावेश होता आणि समीर सत्तार यांचा देखील समावेश या ठिकाणी होता. त्यामुळे आता या नेमके नवीन रंग काय पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आता चर्चा ही निश्चित आहे की नाही विधान परिषद मिळाली तर जिल्हा बँक तरी आपल्या ताब्यात घेण्यासाठीच हे बंड या ठिकाणी सत्तारांनी केले का आणि तेवढे तिखट आरोप केले का? प्रज्ञा. कृष्णा, विनंती आहे सोबत राहा. यानंतर आपण अमरावतीमधले अपडेट जाणून घेऊयात. अमरावती विधान परिषदेच्या रिंगणामध्ये 4 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस, वंचितसह एक अपक्षही अमरावतीच्या रिंगणात आहे. प्रवीण पोटे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. हर्षजित देशमुख अर्थात काँग्रेसचे आहेत. निलेश विश्वकर्मा हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत. तर प्रशांत महल्ले यांनी अपक्ष अर्ज भरलाय. भाजप आणि काँग्रेस सोडून दोन्ही उमेदवारांपैकी कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागलंय. तर अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जावरील आक्षेपांच्या सुनावणीमध्ये विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आणि यावेळी बाजोरिया रात्री 9 वाजता निर्णयाची प्रत मागायला परत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी वाद घालत आक्षेपार्ह भाषा वापरली, तसंच प्रशासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जिल्हा प्रशासनानं केलाय. या घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मंगळवारी रात्री 1 वाजता माजी आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी माजी आमदार विप्लव बाजोरिया आणि त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी जो गोंधळ घातला त्याचा व्हिडिओ सुद्धा एबीपी माझाच्या हाती आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी बाजोरिया यांना अपशब्द वापरू नका असं बोलत होते, पण बाजोरिया ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात. प्रणय निर्बाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणय, अर्ज बाद झाल्यानंतर गोपीकिशन बाजोरिया यांनी आणि त्यांच्या मुलांनी जो काही गोंधळ कार्यालयामध्ये घातला त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. त्यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आलाय. काय अपडेट्स आहेत याबाबत?
नक्की प्रज्ञा, विप्लव बाजोरिया यांनी अमरावती विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरला होता, परंतु काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत आक्षेप नोंदवला होता आणि त्या आक्षेपानंतर जी सुनावणी झाली, जिल्हाधिकारी यांनी त्यांचा विप्लव बाजोरिया यांचा जो अर्ज आहे तो बाद केला आणि त्यानंतर राजकीय नाट्यमय घडामोडी अमरावतीमध्ये काल दिवसभर आपल्याला पाहायला मिळाले। जी निर्णयाची कॉपी आहे ती ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी देण्यात आली नाही, त्यामुळे रात्री 9 वाजता गोपीकिशन बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले आणि यावेळी गोंधळ घातला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही अपशब्द सुद्धा वापरले। या प्रकरणी त्यांच्यावर गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हाही दाखल झालेला आहे। त्यानंतर जी कॉपी त्यांना काल दुपारी 12 वाजता मिळाली आणि 12 वाजता त्यांचे वकील कॉपी घेऊन नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली। तिथे सुद्धा काल सुनावणी झाली, तिथे सुद्धा त्यांना जे न्याय म्हणजे त्यांना जे अपेक्षित न्याय होता द्यायला पाहिजे होते दिलं नाही, परंतु त्यानंतर नक्की आता या प्रकरणी एकूण 4 उमेदवार आहे जे निवडणुकीच्या रिंगणात आहे। आता खरी फाईट जी आहे ती काँग्रेस आणि भाजपमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। भाजपकडून प्रवीण पोटे तिसऱ्यांदा रिंगणात आहे, तर काँग्रेसनी नागपूरचे जे हर्षजित देशमुख आहे त्यांना संधी दिलेली आहे, परंतु या उमेदवारावर सुद्धा अनेक काही स्थानिक नेते नाराज आहे, कारण स्थानिक नेत्यांना उमेदवारी न देता बाहेरून आयात उमेदवार दिलेला, त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी मिळते आणि एकंदरच या जो आक्षेप काँग्रेसच्या उमेदवारांनी विप्लव बाजोरियाला घेतला याचा फायदा मात्र भाजपच्या उमेदवाराला झालेला आहे, अशी सुद्धा अमरावतीमध्ये चर्चा आहे। प्रज्ञा, बरोबर, आज शेवटचा दिवस आहे, अर्ज मागे घेण्याचा 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि आजचा दिवस सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास मुकुल, कृष्णा आणि प्रणय, तुमच्या तिघांचेही आभार अपडेट दिल्याबद्दल। तर बाजोरिया यांचा सध्या तरी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही। आम्ही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाद मागितली असून अजून त्यांनी आम्हाला अंतिम निर्णय दिलेला नाही। त्यांनी आम्हाला फक्त अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलाय, त्यामुळे नागपूर खंडपीठाचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय आम्ही सर्वोच्च न्यायालयात कसं जावं असं सध्या तरी म्हणत बाजोरिया यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, आता पुढे काय भूमिका आहे बाजोरिया पितापुत्रांची? प्रज्ञा, ज्या अर्थी काल नागपूर खंडपीठाने लगेच दिलासा देण्यास नकार दिला होता, मुळातच बाजोरिया यांची जी याचिका होती, आम्हाला निवडणूक लढवू द्यावी अशा पद्धतीची मागणी त्याच्यात करण्यात आली होती, मात्र त्याला अंतरिम दिलासा देण्यास नागपूर खंडपीठाने काल नकार दिलेला होता। मात्र अंतिम निर्णय या संपूर्ण प्रकरणात देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे सध्या तरी बाजोरिया यांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारलेली आहे। त्यांना अजूनही असं वाटतंय की नागपूर खंडपीठामध्ये जेव्हा केव्हा पुढे सुनावणी होईल तेव्हा त्यांचा अर्ज जो आहे तो चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्यात आला अशा निष्कर्षापर्यंत नागपूर खंडपीठ पोहोचेल आणि त्यांना न्याय मिळेल। त्यामुळे सध्या तरी ते तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या मानसिकतेत नाही आहे, मात्र कायदेशीर सल्ला त्यांचा घेणं सुरू आहे आणि जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांनी तातडीने जर दिलासा घ्यायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयात गेल्याशिवाय पर्याय नाही, काल अशी भूमिका मांडली होती। त्यामुळे आज दिवसभरात विप्लव बाजोरिया काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। निश्चित। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून प्रदीप कंद माघार घेणार आहेत असा दावा भाजपनं केलाय। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आहेत। भाजपच्या प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। कंद निवडणुकीतून माघार घेणार असा दावा भाजपनं केलेला आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे, तोपर्यंत ते अर्ज मागे घेतील असा दावा भाजपचा आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, कंद यांच्या संदर्भात भाजपनं नेमका काय दावा केलाय? ते खरंच उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत का? भारतीय जनता पक्षाकडून असा दावा करण्यात आलाय की प्रदीप कंद उमेदवारी अर्ज मागे घेतील। अर्थात प्रदीप कंद यांनी स्वतः मात्र अशी कोणताही दावा केलेला नाही किंवा अशी कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही। प्रदीप कंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत, मात्र 2 दिवस ते मुंबईमध्ये होते,
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चानंतर ते उमेदवारी अर्ज आज मागे घेतील असं भाजपकडून सांगण्यात आलंय. महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लढवतो आहे आणि विक्रम काकडे यांना या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. कंद यांच्या बंडखोरीमुळे काकडे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास काकडे यांना याचा फायदा होऊ शकतो. मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले तसेच विद्यमान जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पडणारे नितीन भुतडा शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेणार की निवडणुकीच्या रिंगणात राहणार हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ही जागा महायुतीत शिवसेनेला सुटली आहे. या ठिकाणी दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यावेळी महायुतीमधील घटक पक्षांचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, माजी राज्यमंत्री मदन येरावार तसंच पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं नसल्याचीही माहिती समोर येते. त्यामुळे भाजप एकाकी किल्ला या निवडणुकीत लढवणार की उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागलंय. आणि या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश फाळके आपल्याला अधिक अपडेट देतील. निलेश. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी जर पाहिलं तर भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीचे जे उमेदवार साहेबराव कांबळे होते त्यांनी आपला निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत एक वेगळीच रंगत आणि चुरशीची होणार आहे. सोबतच ही जागा जी आहेत महायुतीमधील शिंदे सेनेला सुटली असल्याने या ठिकाणी दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपली दावेदारी भक्कम केल्याचेही बोलल्या जात आहे. मात्र महायुतीमधीलच जे घटक पक्ष असलेले भाजप आणि शिंदे सेना यांची जे उमेदवार आता रिंगणात उभे आहेत त्यामुळे भाजपच्या वतीने बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांची उमेदवारी जर कायम राहिली तर शिंदे सेनेची पुन्हा डोकेदुखी वाढणार आहेत. आणि त्यामुळेच एकंदरीत जर जिल्ह्याचं चित्र जर पाहिलं तर 446 मतदार या निवडणुकीमध्ये आहेत. यातीलच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीची जे मताधिक्य आहेत ते आता कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. एकंदरीत आज दुपारी 3 वाजेपर्यंत जर भाजपने बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनी आपली उमेदवारी मागे जर घेतली तर निवडणुकीच्या रिंगणात 2 अपक्षासह दुष्यंत चतुर्वेदी शिंदे सेनेकडून यांच्यात ही लढत होणार आहे. मात्र भाजपने जर आपला दावा कायम ठेवला तर ही या लढतीकडे अत्यंत चुरशीची ही लढत होणार आहेत आणि यात मतदान हे जे कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाच्या 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे 2 बंडखोर रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे संजय मुंदडा आणि सचिन पवार यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची समीकरण बदलण्याची शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान असणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अप्पासाहेब, या पेच प्रसंगातून कसा मार्ग काढला जाणार आहे? उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषदेचा विचार केला तर आता 9 उमेदवार आहेत ते अजूनही विधान परिषदेच्या आखाड्यात रिंगणात आहेत. खरं पाहिलं तर प्रमुख लढत आहे ती भाजप विरुद्ध काँग्रेस होईल असंच काहीसं चित्र सध्या तरी आहे. मात्र या ठिकाणी एक नोटीस करण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत ते अपक्षपणे रिंगणात उभे आहेत. संजय मुंदडा जे कळंबचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे गटनेते आहेत, त्यांनी सर्वात पहिला उमेदवारी अर्ज जो आहे तो विधान परिषदेसाठी दाखल केला होता. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उमेदवारी दाखल करतोय असं मुंदडा यांनी त्यावेळी म्हटलं होतं. आणि त्यानंतर सचिन पवार म्हणून दुसरे उमेदवार देखील या ठिकाणी शिवसेनेचे उभे आहेत.
खरं तर भाजपकडून देखील अर्चना गंगणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. आपण पाहत असतो की डमी उमेदवार देण्याची प्रक्रिया जी असते तशा पद्धतीनं काही अर्ज या ठिकाणी असू शकतात. मात्र पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी कुणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आज देखील 9 उमेदवार अद्यापही रिंगणात आहेत. त्यामुळे आता अवघे काही तास आता जे शिल्लक आहेत त्यामध्ये कोण उमेदवारी मागे घेणार की बंडखोरी करत आखाड्यात उभं राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवसेनेचे संजय मुंदडा यांनी आपल्या समर्थकांसह आमदार कैलास पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेतल्याची माहिती आहे. आम्हाला लढू द्या, आपली ताकद आपण दाखवू अशी गळ ते घालतायत. मात्र शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील किंवा कैलास पाटील असतील यांची भूमिका काय असणार? खरं तर ही सगळी लोकं ही त्यांच्या मर्जीतली लोकं आहेत असं मानलं जातं. स्वतः खासदार आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार जे काँग्रेसचे आहेत महेश देशमुख यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः जातीनं हजर होते, तर दुसरीकडे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील देखील उमेदवारी अर्ज भरताना हजर होते. त्यामुळं सध्या तरी चित्र असं दिसत असलं की बंडखोरी होणार नाही असं काहीसं चित्र असलं तरी देखील राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही. ही जी अनिश्चितता असते ती कायम आहे आणि पुढच्या काही तासामध्ये हे चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. निश्चित. आप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.